नमस्कार, मी सिद्धी तुमचं व्यवसाय चॅनलवरती खूप स्वागत आहे. आज मी आलेली आहे सर्व मालक, सर्व कलाकार असलेले दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ यांचं कोटेश्वर महिमा हे दशावतार नाटक पाहण्यासाठी. चला तर मग आता आपण या नाटकाआधी कलाकारांची पडद्यामागची मेहनत पाहूया. रामचंद्र शरद रावले. मी दशावताराबद्दल सांगायचं म्हणजे दशावतारातील प्रत्येक कलाकार आपापली वेशभूषा, आपला मेकअप, कॉस्ट्युमचा हा विषय प्रत्येक कलाकार आपापलं करतो. त्यामुळे त्याला दुसरा मेकअपमॅन नाही किंवा दुसरा कोण सजावटीसाठी दुसरा कलाकार किंवा दुसरा मेकअपवाला कोणीच नाही. प्रत्येकाची आपापली मेकअप बनवतात, आपापले मेकअप करतात प्रत्येकजण आणि आपापली वेशभूषासुद्धा करतात. आणि सादरीकरणाचा विषय जर घ्यायचा झाला तर सादरीकरणसुद्धा जे कथा आम्हाला जी सांगितली जाते त्या कथेचा अनुसरून प्रत्येकजण आपापले स्क्रिप्टेड नाही दशावतार. त्यामुळे जे काही असेल म्हणजे जे ठरलेलं आहे जनरल नॉलेज, दुसरी गोष्ट पुराण, या दोन गोष्टींचा वापर करून दशावतार कला सादर केली जाते. तुम्ही दशावतारामध्ये कधीपासून काम करताय? जवळजवळ 2006मध्ये मी दशावतार सुरुवात केली आणि दशावतार छोटे म्हणजे पारसेकर म्हणा, नाईक मामा मोचेमाडकर, वालावलकर, कलेश्वर या कंपनीची नाटकं बघून मी काही भूमिका कलाकारांच्या बघून मी दशावतारमध्ये आलो. आणि आमची पहिलीच कंपनी ओंकार दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ला उपादांडा आम्ही स्थापन स्वतः केली आणि त्या कंपनीतून माझी दशावताराची सुरुवात झाली. त्यानंतर जोडामार्ग येथे सिद्धेश्वर दशावतार, त्यानंतर छोटे बारीक त्या कंपनीमध्ये काम केलं. मोठ्या कंपनीत पहिल्यांदा आजगावकर, नंतर चन्मनकर कवटी गोरे, त्यानंतर मामा मोचेमाडकर, पारसेकर 7-8 वर्ष, त्यानंतर गोरे, चन्मनकर, बाळकृष्ण गोरे. आणि आता ही आमची जी कंपनी आहे ती सर्व मालक आहेत. 15च्या 15 कलाकार. दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यातील सर्व 15ही कलाकार मालकच आहेत. अशी आम्ही स्वतः सर्वांनी मित्र एकत्र येऊन कंपनी स्थापन केलेली आहे. जे 15च्या 15 मालक आहेत? 15च्या 15 दशावतार कंपनीचे मालक आहेत. जे काय मीठ भाकर असेल ती सर्वांनी वाटून घेता. आणि तुम्हाला ही दशावताराची पहिल्यापासूनच आवड होती का? पहिल्यापासून आवड होती. लहानपणापासून मी दशावतार बघत आलो. मग असं पहिलं लहानपणापासून कधी नाटकात वगैरे काम केलं होतं का? नाही, कधी काम केलं नव्हतं. मग डायरेक्ट दशावतारामध्येच केलं. आणि तुमची आत्तापर्यंतची आवडती भूमिका कोणती? आवडती चोखामेळातली मी तारा, ती एक आवडती माझी भूमिका. त्याच्यानंतर शापित नंदिनीमधली नंदिनी असे, त्यानंतर संत रोहिदास नाटकातील रोहिदासाची बायको, अशा अनेक भूमिका मी साकारल्या. तुम्ही आत्तापर्यंत सगळे जे नाटकांमध्ये कामं केलेली आहेत ते सर्व स्त्रीपात्रच आहेत? सगळे स्त्रीपात्र आहेत. आणि त्यानंतर 1-2 महारथीकरणामध्ये मी कर्णाचा मुलगा केला. त्यानंतर 2-4 नाटकांनी मी कृष्ण केला. अशा वेगळ्या भूमिका 2-3 केल्या. अजून दशावताराबद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना आमच्या? नाही, रसिकांच्या मायबापांच्या आशीर्वादामुळे ही दशावतार कला सिंधुदुर्ग, मुंबई म्हणा, बऱ्याच ठिकाणी, पुणा, अनेक ठिकाणी होतात. त्यामुळे रसिका मायबापांचा प्रतिसादामुळे ही दशावतार कला चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि ते स्वीकारतात चांगल्या पद्धतीनं आम्हाला. हेच आमच्या जीवनातील भाग्याचा क्षण आहे.
भूमिकेचं नाव काय आहे? सन्मान केला जाणार आहे. आणि तुमचं नाव? अजूनही बरेचसे मान्यवर येणार आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान पुढच्या ब्रेकमध्ये घेणार आहोत. तुमच्या भूमिकेचं नाव काय आहे? ताम्रशू आणि तुमचं नाव? राजा. माझं नाव बाबा मयेकर, दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ अध्यक्ष. मी आलेली आहे मोरेश्वर सावंत यांच्या इथे आणि ते दशावताराबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय सांगतात ते पाहूया. नमस्कार रसिका मायबापो, मी मोरेश्वर सावंत, दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग. सर्वच कलाकार मालक असलेलं आमचं पहिलं मंडळ या ठिकाणी कल्याण येथे कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान सन्माननीय संजयपुरी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सवात आमचा नाट्यप्रयोग सुरू आहे. आणि आजचा नाट्यप्रयोग आमचा आहे तो कुकुटेश्वर महिमा. दशावतार ही आमची जवळजवळ 800 वर्षापूर्वीचा इतिहास असलेली पारंपरिक लोककला दशावतार आहे, ज्याचा इतिहास आम्हाला रामदासांचा दासबोध या ग्रंथात आढळतो. हे ते नेते दशावतारी असा उल्लेख आहे. आणि दशावतार ही यक्षगानातून आलेली कला लोकांची पूर्वंपार करत असलेली कला आहे. या कलेचा वारसा जपत असताना आज वेगवेगळे नाट्यप्रयोग आम्ही दशावतारच्या माध्यमातून करत होतोय. आजचा नाट्यप्रयोग कुकुटेश्वर महिमा. अगदी हा नाट्यप्रयोग वेगवेगळ्या रंजकतेने घडलेला आहे, विनोदी, भावनाप्रधान, आणि याचा दाखला देखील आपल्याला शिवशंकराच्या स्कंद पुराणातून मिळतो. पावसाळ अतिप्रमाणात करू नये, त्याची दुष्परिणाम काय होतात, शरीरावर असू दे, माणसाच्या बुद्धीवर असू दे, कसे होतात, आणि पुराणांतर्गत याचे दाखले काय दिले गेले. प्रत्येक प्रजात ही सृष्टी राहिली पाहिजे आणि त्याचा विस्तार कसा झाला पाहिजे याचा दाखला देणारा हा नाट्यप्रयोग आहे. कुकुटेश्वर लिंग आहे.
आणि या लिंगाचं महत्त्व सांगणारे, शिवपिंडीचं महात्म्य सांगणारं, गोकुंड प्रजातीचं रक्षण कशासाठी करायला पाहिजे हे महत्त्व सांगणारा नाट्यप्रयोग आज आपल्यासमोर घेऊन येत आहोत. आणि या नाट्यप्रयोगादरम्यान आम्हाला मुंबईतील चाकरमान्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. अगदी खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर आमचं हे 4थं वर्ष या महोत्सवात सहभागी होण्याचं आणि असंच मायबाप रसिकांचं प्रेम या दशावतार कलेवर आणि आम्हा कलाकारावर, आमच्या दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळावर राहावं ही नम्र विनंती. धन्यवाद. तुमच्या आजच्या नाटकामध्ये भूमिकेचं नाव काय आहे? सेवक सोमनाथ. आणि तुमचं नाव? मोरेश्वर विठ्ठल सावंत. तुमच्या भूमिकेचं नाव काय आहे? गरुड. गरुड. आणि तुमचं नाव? सदानंद केळुसकर. तुमच्या भूमिकेचं नाव काय आहे नाटकामध्ये? माझ्या भूमिकेचं नाव गालव ऋषी. आणि तुमचं नाव? माझं नाव ऋषिकेश पवार. राहणार बीडवाडी, तालुका
तुम्ही किती वर्षापासून दशावतारामध्ये काम करताय? मला दशावतारात 2-3 वर्ष झाली. मला वेगळी अनुभव नाही, पण या सर्व सहकलाकारांच्या खाली मी कलाकार असतो. तुम्हाला दशावताराची लहानपणापासूनच आवड आहे का? हो, लहानपणापासून कॉलेज शाळेत असल्यापासून त्याची आवड. नमस्कार, मी चारवास मांजरेकर, वेंगुर्ला उभारलेला दशावतारामध्ये 18 वर्षात कार्यरत आहे. त्याच्यानंतर आता सध्या कार्यरत असलेली कंपनी म्हणजे दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग. दशावताराच्या इतिहासात सगळ्यात मालक असणारी कंपनी म्हणजे दत्तमाऊली दशावतार सिंधुदुर्ग. आज सध्या सम्राट नाट्यप्रयोग चालू आहे, तो कल्याण पूर्वला चालू आहे कोटे मैदानावरती. कुक्कुटेश्वर महिमा सुंदर नाट्यप्रयोग आहे. कुक्कुटेश्वर महिमा म्हणजे स्कंद पुराणातली आधारित कुक्कुट पक्षाचा एक थरार काय असतो, खलनायकापेक्षा तो एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता दशावतारावरचं जर बोलायचं झालं तर दशावतार म्हणजे 800 वर्षाची परंपरा जुनी असलेली आणि कोकणची लोकसंस्कृती, ती लोकसंस्कृती कलाविष्कार म्हणजे दशावतार. म्हणजे समर्थ रामदास महाराजांनी आपल्या ग्रंथात लिहिलेलं आहे, खेळातून एटके दशावतारी, तेथे ती सुंदरकारी, नेत्रमोडी ती कलाकुसरी, अवघे परी अवघे घटी. अशी कार्यरत ही एवढ्या वर्षीची परंपरा आपण ही दशावतारी कलाकार कार्यरत ठेवतो. त्याच्यापेक्षा मोठं आणि सुख ते काय, ही सर्व सुख या दशावतारात भेटतं. आजचा हा महोत्सव कोकणचा जबरदस्त अलोट गर्दी प्रेक्षकांचा भरलेला महोत्सव आहे आणि खरोखर आम्हालाही हे कोकणवासीय सर्व कलाकारांना भेटायला आले, खरोखर समाधान वाटलं. आणि हा नाट्यप्रयोग आता थोड्याच वेळात समाप्त होईल. तरी मी चारवास मांजरेकर आपले राहत आहे. धन्यवाद. दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ यांचं कुक्कुटेश्वर महिमा या नाटकातील कलाकारांची परफॉर्मन्स मेहनत कशी वाढली नक्की कळवा. जर तुम्ही सिटी दौडे ब्लॉग्स या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चालेल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.